उंदीर आणि कासवाची गोष्ट। एका घनदाट जंगलात चतुर उंदीर राहत होता। त्याचे नाव चंपक होते। चंपक खूप चपळ आणि हुशार होता, पण त्याला सगळ्या गोष्टी घाईघाईने करण्याची सवय होती। त्याच जंगलात शांत कासव राहत होते। त्याचे नाव धीरू होते। धीरू शांत, संयमी आणि कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणारा होता। एके दिवशी चंपकला नदीच्या पलीकडील आंब्याच्या झाडावर पिकलेले आणि गोड आंबे दिसले। चंपक, उंदीर, अरे वा, किती रसाळ आंबे आहेत! मी लगेच जाऊन ते आणेन। पण नदीत खूप पाणी होते आणि चंपकला पोहता येत नव्हते। तो निराश होऊन नदीकिनारी बसला। तेवढ्यात धीरू, कासव, हळूहळू चालत तिथे आला। धीरू, कासव, काय झाले चंपक? तू उदास का आहेस? चंपक, उंदीर, धीरू, मला त्या आंब्याच्या झाडाचे आंबे हवे आहेत, पण मला पोहता येत नाही। धीरूने शांतपणे नदीकडे पाहिले आणि म्हणाला, मी तुला मदत करू शकेन। मला छान पोहता येते। पण तू एवढ्या घाईत का आहेस? ते आंबे कुठे पळून जात नाहीत। चंपक, मला लगेच जायचे आहे। माझ्या मित्रांना दाखवायचे आहे की मी किती लवकर आंबे आणू शकतो। धीरूने चंपकला आपल्या पाठीवर बसवले आणि हळूहळू पाण्यात उतरला। चंपक सारखा लवकर चल करत होता, पण धीरू आपल्या संयमाने पोहत होता। अखेरीस ते नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचले। चंपक धावत आंब्याच्या झाडावर चढला आणि एका क्षणात त्याने एक मोठा आंबा खाली पाडला। पण आंबा खूप मोठा होता आणि त्याला तो घेऊन नदी पार करता येत नव्हते। तो आंबा ढकलत नदीपर्यंत आला। चंपक, घाबरून आता काय करू? हा आंबा घेऊन मी कसा पोहू? आणि आंबा पाण्यात बुडाला तर? धीरू, कासव तेथे पोहोचला। त्याने पुन्हा शांतपणे परिस्थिती पाहिली। धीरू, कासव, चंपक, घाई नको। आपण एक युक्ती करूया। तू आंब्याच्या पोकळ देठातून हवा बाहेर काढ, म्हणजे तो हलका होऊन पाण्यावर तरंगेल। मग मी त्याला धक्का देत हळूहळू नदी पार करेन। चंपकला धीरूची युक्ती आवडली। त्याने तसे केले आणि आंबा पाण्यावर तरंगू लागला। धीरूने आपल्या नाकातोंडाने आंब्याला धक्का देत विचारपूर्वक आणि सावकाश तो नदीच्या किनाऱ्यावर आणला। गोड आंबा मिळाल्यावर चंपकला त्याची चूक कळून आली। त्याने धीरूचे आभार मानले। चंपक, उंदीर, धीरू, तू खरंच खूप शांत आणि शहाणा आहेस। मी माझ्या घाईमुळे अडकलो असतो। तुझ्या संयम आणि विचारपूर्वक केलेल्या मदतीनेच मला आंबा मिळाला। धीरू, कासव, चंपक, घाई करणे चांगले नाही। प्रत्येक काम शांतपणे आणि विचारपूर्वक केले पाहिजे। संयम आणि बुद्धी या दोहोंची एकत्र जोड मिळाली तर मोठे कामही सोपे होत। त्या दिवसापासून चंपक आणि धीरू चांगले मित्र बनले। चंपकने घाई करणे सोडले आणि धीरूच्या शांत स्वभावामुळे तो संयमाचे महत्त्व शिकला। कोणतेही मोठे काम करण्यासाठी फक्त चपळता पुरेशी नसते, त्यासाठी संयम आणि विचारपूर्वक केलेली कृती यांची जोड लागते।